गुड मॉर्निंग सर्वांना. आज पहिले सकाळी उठले, त्याच्यानंतरनं फर्स्ट रेडी वगैरे झाले, ब्रश वगैरे केला, आंघोळ वगैरे केली. आज पण मी काही जिमला नाही गेले कारण की ज्ञानूला सुट्टी असल्यामुळे ती काही सकाळी जाऊनच देत नाही. मग तिला घेऊन जायचं म्हणजे हे बरं वाटत नाही मला तरी. त्याची पण झोप होत नाही. रात्री कसं आम्ही लेट झोपतो, संध्याकाळी सुनील येतात किती 12 नंतर. मग 12 नंतर ज्ञानू वगैरे थोडी मस्ती केल्यानंतर आम्ही थोडं लेटच झोपतो. 12:30-1 होतो. मग सकाळी तिला उठवणं हे बरं वाटत नाही. मग त्यामुळे मी पण 10 दिवस सुट्ट्या घेतल्या जिमच्या ॲक्च्युअलमध्ये. तर मला पण नव्हतं बरं वाटत की डेली जात नाही, स्किप करते, बट काय करू, हिची पण झोप होणं गरजेचं आहे. मग त्यामुळे मी काय जिमला गेले नाही आज. पण आता उद्यापासून कंटिन्यू करणार जिम. मग उठल्यानंतर मग ज्ञानू बोलली मला पास्ता खायचा, मग त्याच्यासाठी पास्ता वगैरे बनवला. ॲक्च्युली घरामध्ये सर्व काही सामान होतं, मग बनव बोलली म्हणून बनवलं. होता ऑलरेडी पास्ता वगैरे, मसाला वगैरे सर्व काही, सॉसेस वगैरे सर्व होते. मग कांदा टोमॅटो वगैरे टाकला, सॉसेस टाकले, बस नॉर्मल जस्ट तिला खायचं म्हणून. असं काही की नाही की दुधातला वगैरे ते चीज वगैरे मी टाकत नाही, तो मला येत पण नाही आणि मी बनवत पण नाही. आज नॉर्मल गावठी पद्धत बोलू शकता तुम्ही. पास्ता बनवला. टिफिनसाठी पण मी आज वांग्याची भाजी बनवलेली, भरून बनवलेली, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलेलं. आणि मग एका साईडला भाकरी पण पटपट बनवून घेतल्या कारण की मग 2 गॅस आहेत, 3 गॅस आहेत तसे, पण पटपट होऊन जातं. तिने पण गॅसचा यूज होतो आणि ते सोयीस्कर पडतं पण कामासाठी पण. तसं मग मी बनवून घेतलं स्वयंपाक. मग टिफिन वगैरे भरला. मग मी रेडी झाले आणि मग ज्ञानूला पण रेडी करायला घेतलं कारण की तिला नाश्ता दिलेला आधीच. आणि आम्ही डेली चाय पित नसतो, बट एवढ्या 2-3 दिवसामध्ये ज्ञानूला पण सुट्टी होती. मग आमच्या नादाने ती पण खाईल म्हणून. ती काही खातच नाही, मग काहीतरी कशाच्या नादाने काहीतरी खाय म्हणून तिला कधी चाय दे, कधी कॉफी दे, तिला बनवायचं, मग आम्ही पण बनवून प्यायचो. मग यांना पण ॲसिडिटी वगैरे व्हायला लागली चायने. मी तरी घेतच नाही चाय, यांना पण त्रास व्हायला लागला. मग ते बोलले चाय नकोच बनवू. मग आज ते काय आले नाही नाश्ता वगैरे केल्यानंतर. एरवी कसं ज्यांचं जिथं जॉब करतात हॉटेल ते कुक आहेत, तर मग जवळच आहे, मग ते येतात 5-10 मिनटासाठी. मग ते पण आले नाही. मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट सोडवायलाच आले. मग ते आल्यानंतर थोडी ज्ञानू त्यांच्यासोबत मस्ती केली. मग त्यांनी मला सोडलं स्टेशनला आणि तिथनं मी ट्रेनने गेले. मग ट्रेनने पण मला परत पुढे जाऊन चेंज करावं लागतं, बसने वगैरे जावं लागतं. मग त्याच्यानंतर सगळं ऑफिस वगैरे झाल्यानंतर वापस रिटर्न आले कारण की थर्सडे मी सुट्टी घेते. एव्हरी थर्सडे आमच्या दोघांची पण सुट्टी असते कारण की ज्ञानूला पण सुट्टी असते. बट त्यांनी काही सांगितलंच नाही मला की मी सुट्टी घेणार आहे. त्यांनी कोइन्सिडेंटली सुट्टी घेतली. त्यांना पण नव्हती घ्यायची, बट त्यांचं काहीतरी बॅक पेन झालं त्यामुळे त्यांनी गेलेच नाही तिकडे जॉबला. आणि मग आल्यानंतर मग ज्ञानू पण बोलली मी बाहेर जाऊया कुठेतरी. मग आम्ही तिघे पण गेलो, पाणीपुरी वगैरे खाल्ली. सो असं होतं ओव्हरऑल माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.